नमस्कार मित्रांनो, तेजय व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आम्ही आहोत केदारनाथमध्ये। पहाटेचे 3:30 वाजलेले। आम्ही चाललो आता दर्शनाच्या रांगेमध्ये लागण्यासाठी। 5 वाजता दर्शन चालू होणार आहे, म्हणजे मंदिराचे कपाट उघडले जाणार आहे। तर आम्ही आत्ताच लाईनीत जाणार आहे, कारण नंतर फार गर्दी होऊन जाते। साडेतीन वाजेपासून लाईनीत उभे आम्ही, म्हणजे आता वाजले किती वाजले? 4:33। आता अजून अर्ध्या तासात मंदिराचे दरवाजे उघडतील, मग जाऊ दर्शनासाठी। सकाळ सकाळचा नजारा आहे, दर्शन चालू आहे। हर हर महादेव। मंदिर इथं आहे, जवळच आता मंदिराचं बारे दर्शन बारे। आता आलोच आता मंदिराच्या परिसरामध्ये, जवळजवळ पोहोचलोच आम्ही। एकदम छान नजारा आहे सकाळचा। वरती बर्फ पडलेला आहे, ही मागे भीमशिला आहे, झूम करून दाखवतो, जाऊ तिकडे पण भीमशिलाकडं। सकाळी 5 वाजेचा नजारा, केदारनाथ धाम जवळच आले। आता शेवटची लाईन बाकी, एवढी झाली का आतमध्ये जायचं आणि दर्शन घ्यायचं। चला पोहोचलोच आम्ही आता मंदिरात जाण्यासाठी, थोडंच राहिलं आता। झालंय दर्शन आमचं केदारनाथचं, एकदम छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं एकदम। हात लावून दर्शन केलं, धक्काबुक्की नाही, काही नाही, घाई नाही, एकदम मनसोक्त दर्शन केलं। जय नंदी महाराज, जय श्री केदार। भीमशिला इथं, भीमशिलाचं दर्शन करण्यासाठी आलो आम्ही। ह्या भीमशिलेमुळे जो महापूर आला होता त्याची तीव्रता कमी झाली होती आणि मंदिराला कुठल्याही प्रकारचा धोका झाला नव्हता। मंदिराच्या दोन्ही बाजूनी पाणी वाहून गेलं होतं। किती मोठी भीमशिला आहे बघा। प्रलय किती मोठा असेल विचार करा, एवढा मोठा दगड या ठिकाणी वाहून आला होता, त्याला भीमशिला नाव देण्यात आल्यानंतर। मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला हा, वरतून इकडनं हे जे दिसतंय सगळं, इकडनं पाणी, इकडनं पूर्ण महापूर आला होता। सगळ्या बाजूला दगड वाहून आले होते। किती मोठा दगड आहे। किती मोठा प्रलय आला ना त्यावेळेस। एवढे टावर आहे पण इथं रेंज जास्त, लोकांचा क्राऊड असल्यामुळे जाम होऊन जातं पूर्ण। हे लोकांनी लावलेले दगड, आणि इथंच कुठंतरी एक छोटं केदारनाथ मंदिर पण बनवलेलं आहे कोणतरी, एवढाच भागात आहे। इथंच कुठंतरी बघू दिसलं तर बघा,
हा पण किती मोठा दगड बघ ना, हा पण किती मोठा होऊन आलाय बघ ना त्यावेळेस. आदि शंकराचार्य समाधी. आदि शंकराचार्य. हे केदारनाथ कॉरिडॉरचं काम चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. लवकरच या ठिकाणी सुशोभीकरण बघण्यास मिळणार. आणि इथं खाली शंकराचार्यांची समाधी आहे. खाली ते असं जाऊन राऊंड मारून जायचं पूर्ण. आतमध्ये तुम्हाला दाखवली. हा मंदिराचा मागचा भाग. हे वरती कालभैरव महाराजांचं मंदिर आहे, भैरव घाटी. आम्ही आता इथंच दर्शन करतो भैरव महाराजांचं, कारण आता आम्ही पायीच निघालो आहे लगेच, कारण लांब चालत जावं लागतं. पूर्ण खालना रस्ता हा इथनं रस्ता आहे मंदिराच्या मागणं. तर आता आमची झाली तयारी. मस्त ऊन पडलेलं आहे वरती. दर्शन वगैरे करून आलो आणि आता आम्ही पायी चालले आहे. बाकीचे लोक घोड्याने चालले. येताना आम्ही घोड्याने आलो, कारण आम्हाला खूप उशीर झाला होता. रेल्वे स्टेशनच्या लाईनमध्येच खूप टाईम लागला होता आम्हाला. ट्रॅफिक जाम होती पावसामुळे. आम्ही आलो होतो काल केदारधामला, केदार बाबाचं दर्शन घेण्यासाठी. तर आजींना विचार आपण कसं वाटलं त्यांना. हो, आम्ही खालून घोड्याने आलो. वरती आल्यानंतर पाऊस गारा झाल्या, थोड्या गारा पडल्या, पण अगदी पांडुरंग भोले शंकरांचं इतकं छान दर्शन झालं. खूप ऐकून मनाला असं खूप खूप समाधान झालं पाहून. त्यांना खूप भारी वाटलं. आजींचं बी एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. हे आमचे भूषण मामा आहे, त्यांचं तर कालच दर्शन झालेलं आहे. एकदम सगळ्यात पहिले त्यांचं दर्शन झालेलं आहे. मामा काय वाटलं तुम्हाला. दर्शन झालं. कधीचं स्वप्न होतं तुमचं. स्वप्न कधीच होतं. माझं स्वप्न खूप दिवसापासून होतं. कधी जाईल आणि बाबाचं दर्शन घेईल. मी मागच्या वर्षी पण आलो होतो, पण आम्हाला इकडचं तिकीट भेटलं. रजिस्ट्रेशन नसल्यामुळे तुम्हाला येता नाही आलं. हो, आम्हाला येतं ना. माझी भोले ना भरपूर. बाबा अतिशय फार वर्षाची इच्छा पूर्ण झाली आज. आणि सर्व व्यवस्थित दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत. एकदम छान आणि एकदम समाधान वाटलं. खूप छान दर्शन झालं आमचं भोलेनाथाला. मस्त आमचं दर्शन झालंय. आता आम्ही निघतोय. आम्ही सकाळीच 3 वाजताच लाईनला लागलो होतो आणि आमचं आतमध्ये जाऊन दर्शन झालेलं आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटलं. निघालो आम्ही आता. कालच आलो होतो आम्ही आणि मुक्काम वगैरे केला. खूप थंड हवा इकडे. आणि 9च्या आत गर्भगृहामध्ये दर्शन भेटतं आणि 9 नंतर थोडं लांबूनच दर्शन होतं. म्हणजे तुम्हाला जर गर्भगृहात जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12 वाजेपासून लाईन लावता. आम्ही 3 वाजेपासून लाईन लावली. आमचं 5 वाजेला जेव्हा दरवाजे ओपन होतात मंदिराचे, त्याच्यानंतर आमचं 1.5 तासानंतर दर्शन झालेलं आहे. तर 9 वाजेपर्यंत दर्शन चालू असतं आणि 9 वाजेनंतर गर्भगृहातनं दर्शन बंद होतं आणि दूरदर्शन म्हणजे बाहेरनं दर्शन तुम्हाला चालू असतं. तर चला आता आम्ही निघतोय. तुम्हाला कशी वाटली आमची जर्नी. मस्त पूर्ण झाली. खूप दिवसांची इच्छा होती आणि असं मनात वाटलं नव्हतं की आम्ही यावर्षी केदारनाथला येऊ. आणि इतकी छान आमची यात्रा भोले बाबांनी करून घेतली. खूप आनंद वाटला आणि गर्भगृहात गेल्यानंतर एकदम मन भरून आलं होतं. एकदम असं ऊर भरून आलं होता का माझं स्वप्न पूर्ण झालं. 3 वाजता रांगेत राहून आमचं 1.5 तासांनी दर्शन झालं. 5 वाजेला दरवाजा उघडल्यानंतर. आणि आता बघा वाजले 9 आणि लाईन बघा किती लांब आहे. मंदिरापासनं लाईन आहे इथपर्यंत आहे बघा. रजिस्ट्रेशन काउंटरपर्यंत लाईन आहे. हे सगळे रात्रीचे निघाले पायी लोक आहे सर्व. खूप मोठी लाईन. आता यांचं दर्शन तुम्हाला सांगतो, यांचं दर्शन रात्री 10 वाजेपर्यंत होईल बहुतेक. चला आम्ही आता थांबलोय नाश्ता करण्यासाठी. तेजश्री आहे. तेजश्रीला मॅगी पण खायची होती तेजश्रीला. मम्मी ते चला चहा घेतोय आता आम्ही. 1000 रुपयाला गेला.
आज पूर्ण वातावरण मोकळं झालेलं आहे. इतका उंच डोंगर आहे, काल दिसत नव्हता इतका, पण आज इतका क्लिअर दिसतोय. हे बघे टोक एकदम वरपर्यंत, का वरपर्यंत जाणं आहे का अशक्य आहे, कारण इथंच एवढी थंडी तर वर किती असेल. चला आता खाल्ली मॅगी आम्ही, आता निघालो, भेटूया खालती रस्त्यामध्ये. एवढं राहिलं आहे ग्लेशियर, लोकांनी येऊन जाऊन पूर्ण खराब करून टाकलेला आहे चिखलाचा. खूप जाड आहे, पण भरपूर खालती उतरून आलोय आम्ही. वातावरणामध्येच ऊन पडते, मध्येच थोडी थंडी वाजते. या आश्रमापासून जुना रस्ता इकडनं होता पहिले, हे जे खाली खसलेलं ना तिथून रस्ता होता. हे बघा इथपर्यंत हा जुना रस्ता दिसतोय. 2013 साली जो प्रलय आला होता त्याच्यामध्ये हा रस्ता पूर्ण वाहून गेला आणि नवीन रस्ता तयार केला. हा इकडे हा नजारा बघून घ्या खाली बघा. हा हा जुना रस्ता हा सेम आहे, पण तो सोपा होता, त्याचं अंतरही कमी होतं. भरपूर अंतर आम्ही पार केलेलं आहे, खूप खालती आलेलो आहे. आता 12:40 झाले. आम्ही मस्त मजा घेत चाललोय. भरपूर खाली आलोय आता उतरून. पाऊस चालू आहे, ऊन आहे, पाऊस आहे, म्हणजे वातावरण सांगू शकत नाही. तर 5 मिनिटाला काय तर 5 मिनिटाला वेगळं. आम्ही 2 तासात भरपूर पुढे निघून आलोय. अजून 2 तासात पोचून जाऊ आम्ही, म्हणजे 4 तासात आमचा केदारनाथचा 22 आणि वरचं 2 किलोमीटरचा प्रवास पार होईल. पाऊस पडला, थोडासा रस्ता ओला आलाय, नाही तर सुकलेला असतं तर अजून थोडं फास्ट चालता आलं असतं, पण आता बघून चालावं लागतंय. स्ट्रेट रस्ता असल्यामुळे डायरेक्ट सगळे स्लीप होतात. हा बूट किती पण चांगले घातले पण स्लीप होत आहे. खालती खूप घाण पण आहे, चिखल पण आहे, आणि हे घोडे आत मध्ये मध्ये येतात, डोल्या वगैरे येतात, तर साईडला थांबावं लागतं. स्पीड कमी होऊन जातो, मोमेंट तुटून जातो. मस्त धबधबा लागलेला आहे, आणि हे दगड बघा कसे पडलेले वरनं खाली. ह्या याच्यातनं पडलेले दगड सर्व आहे, इथनं पूर्ण इकडं बघा. चला कोण टॅक्सीसाठी लाईन आहे पूर्ण इकडपर्यंत. हे लोक पायी निघाले. आम्ही खूप वेळ थांबून वाट बघितली लाईनीमध्ये थांबून, आणि आता गाडीत बसलोय. हे लोक पायी चालले, आणि काही गाड्यांना पण हात देत आहे. अर्ध्या रस्ते देऊन गाडी अडवून पण बसत आहे काही लोक. आम्ही आत्ता आलोय खालती, पायी चालून फुल जाम झालेलो आहे. आम्ही 25 किलोमीटर सांगता, पण 25 नाही, जास्त किलोमीटर आहे. पायी गेले. आम्हाला कालच जायचं होतं पायी काल चढायचं होतं, पण बरं झालं नाही चढलो. जाताना माझा तिचा यमुनोत्रीला जाताना पायामध्ये जरा लचक भरली असल्यामुळं सूज आली, ती मुरगाळला होता. त्याच्यामुळे आम्ही काल गेलो घोड्यानी, आणि आज पायी आलो, आणि येताना आता पायी आलो आम्ही. आता आम्हाला जाताना पण पायी जायचं होतं. नाही खूप म्हणजे रस्ते तर एकदम खतरनाक आहे, पण आलो कसं तरी उतरून. आणि इथं पायी चालणंच खूप, आणि टॅक्सीना नंबर पण 1-2 तासाची लाईन. 2 तास आम्ही लाईनमध्ये उभं होतो. आणि आता 6 किलोमीटर गौरीकुंडापासून सोनप्रयागपर्यंत. चला आता चाललोय परत पायी आम्ही. आता आमचे बाकीचे अर्धे लोक पुढे उभे, आम्ही जातो आता.
आम्ही आता आलोय शिवपार्वतीचं विवाह स्थळ. कुंड आहे इथं आणि हे एक मंदिर आहे इथं. ओम स्वरास्ते सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं विजयनं महाकालं मोकालं ममलेश्वरं परल्याम्बैजनाथं च ढाकिन्नं एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेमरो सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. हरि ओं मा सहस्रशीर्षा पूर्वा सहस्रा सहस्रपादीनि मया एतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. भगवान शंकर दर्शन माला शममाला निकाल के लक्ष्मी सपद्यां बहुरात्रे पार्थे नक्षत्राणि रूपमचिनो व्यातम् सन्निखाणां मयि खाणां सर्वलोकं मयि खाणां. अब ये चुनरी है ना, सपद्यां बहुरात्रे पार्थे नक्षत्राणि रूपमचिनो व्यातम्. जय श्री कृष्णाय नारायण. सकाळी 10:30 वाजेपासून चालतोय तर आत्ता वाजले 8:45. आम्ही चालतोच आहे. केदारनाथवरनं आम्ही पायी गौरीकुंडाला आलो. गौरीकुंडावरनं गाडीत बसून आम्ही सोनप्रयागला आलो. त्याच्यानंतर आता सीतापूर पार्किंग त्या ठिकाणी आमची गाडी लागलेली आहे. तिकडे आम्ही पायी चाललेलो आहे. हे बघा हे सीतापूर आहे. सगळे जे लोक दिसते ना तुम्हाला सगळे घोड्यावरती आलेले आहे. त्याच्यातला एक सोडला तो अभिमान, तो फक्त पायी आलेला आहे. पण सगळे घोड्यावर आलेले लोक खालती बसले आहे आणि जे पायी आलेले आहे आमच्या सहित अण्णा आहे, लखन काका आहे, हे काका आहे आणि मी स्वतः आहे. आम्ही उभे बाकी बघा आत्ताशी उठले. आता गाडी आली म्हणून थकले. आम्ही एवढं दूरपर्यंत पायी चाललो पण आम्हाला काहीच नाही.